एक साथ जगह पे खड़े हो. स्वयंसेवक पटकन बाहेर या आपापल्या जागेवर. बेटा आपल्या आपल्या जागेवर. विश्राम. सावधान. विश्राम. सावधान. बाळांनो, उद्या आणि परवा, उद्या 19 तारीख आहे, परवा 20 तारीख आहे. उद्या मंगळवार आहे, परवा बुधवार आहे. 2 दिवस तुम्हाला सुट्टी आहे. कारण ज्या शाळेमध्ये तुम्ही येता ती शाळा विधानसभा निवडणूक कार्यालयासाठी 2 दिवस त्यांच्याकडे आहे. त्यामुळे तुम्हाला इथे येणार कसं, बसणार कसं. आता बघा, आपल्या वर्गात बेंचेस आहेत का? नाही. कारण ते त्यांचेच बेंच घेऊन येणार, त्यांचं काम करणार. म्हणून तुम्ही व्यवस्थित 2 दिवस घरी थांबायचं आणि आपल्या पालकांना सांगायचं, मग आईला सांगायचं, बाबांना सांगायचं, योग्य उमेदवाराला मत द्या. एवढं तोंडाने बोलायचं. बोला, मम्मी पप्पा उचित उमेदवार को मत देना. म्हणजे आपलं मत, आपलं मतदान योग्य व्यक्तीला गेलं पाहिजे. जी व्यक्ती आपल्या समाजासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, धारावीच्या कार्यासाठी आपलं पूर्ण सहकार्य करतं, त्या व्यक्तीला आपलं मतदान केलं गरजेचं आहे. 20 तारखेला मतदान आहे. एक साथ खड़े होंगे. खड़े हो. राष्ट्रगान वंदे मातरम शुरू कर. मातरम वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम वंदे मातरम शुभ्रज्योत्स्ना पुलकित यामिनी फुल्लकुसुमित सुमधुर शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिनी वंदे मातरम वंदे मातरम. भारत माता की. एक मिनिट अजून सूचना. ज्यांनी समजा आपल्या पालकांचे आधार कार्ड दिले नाहीत, कोणी कोणी नाही दिले, त्यांनी हे काका दुपारी चालू राहू दे. हे गणेश दादा दुपारी आहेत, त्यांच्याकडे जायचं. कोणी? बोला, ज्यांनी दिले नाही. किसने कुसने अपने मम्मी का या पापा का आधार कार्ड दिया है? हाँ, जिन्होंने दिया है उन्होंने नहीं करना है. मगर जिसके रह गया है, जिसके माँ बाप काम पे जाते हैं, बराबर कि नहीं, उसको शाम को घर जाके आधार कार्ड ले लो और एक गणेश दादा के पास दे दो. गणेश दादा इधर ही है सुबह 8 बजे से. समझ में आया? बोला, राहिलेल्या मुलांनी, बोला, राहिलेल्या मुलांनी आपल्या मम्मी पप्पाचे आधार कार्ड झेरॉक्स उद्या गणेश काकाकडे द्यायचे. प्रॉमिस? चला पहिली हात मागे. हात मागे बांधलेले. हे बघा, हात मागे असल्यावर काय होणार? आपण दुसऱ्याला हात लावू देणार नाही. आता हिचे जर हात असे मागे बांधले तर ही धक्का मारेल का दुसऱ्याला? बघा बरं. चला दुसरी, तिसरी. अभ्यास करायचा घरी. चौथी. चला, थँक्यू.